नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. यानिमित्त सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे अनाथांचा नाथ, लोकनाथ म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर ते कॉमन मॅन म्हणजे सामान्य माणसांचे मुख्यमंत्री म्हणून देखील परिचित आहेत. मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांनी सामान्य माणसांसाठी सरकारची तिजोरी रिकामी केली. असंख्य सामाजिक योजना त्यांनी राबवल्या. यामध्ये आनंदाचा शिधा असेल, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, महिलांसाठी अर्ध्या दरात एसटीचं तिकीट असेल, ज्येष्ठ नागरिकांना जे 75 वर्षाच्या पुढील आहेत त्यांना मोफत एसटी प्रवास असेल, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असेल, त्यानंतर अनेक सामाजिक बांधिलकीच्या योजना त्यांनी राज्यामध्ये राबवल्या. शासन आपल्या दारी नेत लाखो लोकांना त्यांची जी नित्यकर्माची कामं आहेत ती करून दिली. याबरोबरच त्यांनी सरकार गतिमान केले. हे सरकार सामान्य माणसाचे सरकार आहे आणि देणाऱ्यांचे सरकार आहे अशा प्रकारचा विश्वास एक सामान्य जनतेमध्ये निर्माण केला. स्वतः एकनाथ शिंदे म्हणायचे की मी सामान्य माणसाचा मुख्यमंत्री आहे. त्यांनी त्यांचा वर्षा बंगला हा सामान्य माणसासाठी खुला केला होता. त्यांना कोणीही नागरिक जाऊन भेटत असत. रात्री 3 वाजेपर्यंत अक्षरशः ते वर्षा बंगल्यावर असत किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये असत आणि जनतेची कामं ते करत असत. अक्षरशः ते जेवता जेवता देखील अनेक नागरिकांची निवेदनं पाहत असत, त्यावर सहाय्य करून त्यांना ते देत असत. महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात देखील एकनाथ शिंदे यांनी फार मोठे योगदान दिले. समृद्धी महामार्ग हा त्यांच्याच काळात पूर्ण झाला. त्याचबरोबर अटल सेतू हा देखील त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाला. मुंबई कोस्टलचे रोडचे उद्घाटन देखील त्यांनी केले. पुण्यातील मेट्रो असो, मुंबईतील मेट्रो असो, त्याचबरोबर आता मुंबई पुणे यांना जोडणारी मिसिंग लिंक आहे जी खंडाळा घाटात बनते आहे ती देखील एकनाथ शिंदे यांच्याच प्रयत्नाने होत आहे. याबरोबर नवीन जे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्वात मोठे बंदर असलेले वाढवण बंदराचा भूमिपूजन समारंभ देखील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच्याच काळात झालेले आहे. आता नव्याने देखील वाढवण बंदराच्या तिकडे एक 4थी मुंबई उभी राहणार आहे. याबरोबरच कोकण प्रदेशाच्या विकासासाठी एक सागरी महामार्ग आणि नवा मुंबई जो आता मुंबई गोवा हायवे आहे त्याला पर्याय असा एक नवीन रोड, अशा 2 महामार्ग देखील तयार होत आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. एक सामान्य रिक्षावाला ते राज्याचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा अतिशय थक्क करणारा आहे. ते सामान्य माणसाचे मुख्यमंत्री होते. आता जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी सामान्य माणसाच्या प्रती त्यांचे असलेले योगदान हे फार मोठे आहे. मान्य हिंदू हृदय सम्राट यांनी कायम सर्वसामान्य माणसाला नेते बनवले. त्यांच्याच पठडीतील एकनाथ शिंदे नेते आहेत. सर्वसामान्य शिवसैनिकांचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे परिचित होते. त्यांच्या रूपाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न देखील साकार झाले. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्या सातारा जिल्ह्यात त्यांनी मुख्यमंत्री असताना ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची पुलाची कामे मार्ग लागली. आता एक नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला एक फार मोठी चालना मिळणार आहे. सामान्य माणसाचे मुख्यमंत्री असलेले आणि महाराष्ट्राच्या विकासात फार मोठे योगदान असलेले माननीय एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.